ताक नसेल तर कच्चा दही आलाय. अशी घेतली तशीच्या तशी. आज वट पौर्णिमा आहे. बायकोला वडाच्या फेऱ्या मारायला न्यायच्या आहेत. हा बसलाय पण त्याला एक विचार पडला ना की घेऊन जाऊ तरी किती तरी. कारण नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपण चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर बाईक राईडला. हे बघा आपल्यासोबत आपले पार्टनर जे आहेत ते जोडलेले आहेत. आज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग आहे, कारण कामाच्या गडबडीमध्ये ब्लॉग घ्यायला जमत नाही. आता काय काम आहे तुम्हाला सांगेल ते नंतर मी. सो चला आता निघूया, बाईकवर भेटूया. आपला गोप्रो माउंट करू. आज गोप्रो आहे आपल्याकडं, तर बघूया कशी राईड होते. सो चला लेट्स गो. सो चला आता आपण इथून निघलेलो आहे पेट्रोल पंपवरून. आता आवाजाचा आज पण विषय होऊ शकतो, कारण माईकचं मला भेटलाच नाही, त्यामुळं माईक मी लावला नाही अजून. सो गोप्रोचा शूट अँगल वगैरे मला सांग कसं येतोय तो. चला अजून आपला एक देशी जुगाड पण आहे, ते पण तुम्हाला दाखवेल मी काय. Let's go baby. काय आमच्याकडले एक एक माणसाची भेटतात ना. आता गाडीवर बसतात, काय इयरबड्स घालची गरज आहे का? इयरबड्स घालून तर आता पडलेच रोडला. आता होते मागे आपले पार्टनर ते आणतायत. तुम्ही काय आता राहा कंटिन्यू, तुम्ही जाऊ नका कुठे, बसून राहा. टी व्ही समोर, मोबाईल समोर, लॅपटॉप समोर, सगळ्यासमोर बसून राहा. हे बघा आपला देशी जुगाड, क्रूज कंट्रोल बोलते याला. असं टच करून टाकायचं, म्हणजे गाडी चालू. आपण आरामात बसायचा, गाडी चालते. चला येऊ दे त्यांना, थांबलो जरा. आता कुठे पडलाय नक्की? आशीर्वादच्या मागे.
अरे हायवेला पडलाय तो. थांबा जरा. काहीच आता कसा रे गाडी आलो आणि इथं मी मोबाईल चेंज केला का म्हणजे कोपऱ्यामध्ये समोरून ऊन येतोय ना तर ब्लॅक येतोय त्यामध्ये फोन चेंज केला होता. 14 Pro Max वर आलेले आहे ना बघू शकता. त्याला आता कसा रे गाडा ते भेटूया आता बघू कसं वर RTO बाबा मगाशी RTO होते तुम्ही बघितलं असं आपल्याकडे आहे लायसन वगैरे आहे आपल्याकडे. काय नाही चला बबल करतोय कारण ते गणपती बाप्पा काढायला मी सुरुवात झालेली आहे आणि यो बघा याच्या अंगात ते उठते नुसतं गाडी काढून. बघा आता बघा त्याची गाडी बघा टाकी घुसला. अरे अरे समोरून गाडी टर्न मार. चला वरती येतात थांबतो कुठं तरी त्याला सांगून पण एवढा समजत नाही तरी पण तो आहेच वाकली तिकली गाडी काढतोयच. आता मी धरतो त्याला ना जरासा चापकळतो टिकले पुढे. संचारच चाललंय देवतेच्या अंगात परत बघा तुम्ही माझ्या बघा मी मागे व्हिडिओ चालू करतो फक्त. टाकली परत बघा नुसता वाकडा तुकडा इकडे तिकडं नुसता घुसतोय. वन साईड नडतोय एकदा घुसत ना मग तो आता घाटंबे मंदिरात जाऊन पोहोचलं. घाटामध्ये थांबलं नाही कुठं कारण कटला वगैरे गाड्या येत असतात. दर्शन वगैरे घेतो जरा तर आज आपला इथलं दर्शन वगैरे झालं आणि इथून आम्ही निघतोय आता. बघू भूक लागली कुठेतरी नाश्त्यासाठी थांबू तेव्हा. क्लायमेट चेंज मौसम मस्ताना आयटम नसताना मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. आता आपण पोचलोय ते गोबी टोळ नाका पोचलोय. आय थिंक याच्या पुढून म्हणजे गोबीच्या पुढून टर्न आहे आपल्याला. मला आमच्याकडे VIP का आम्हाला पण आडवत हा इथे भेटलं एक जागा अमृत किल्ले. अरे म्हणजे एक तास होतो दुसरं काय भेटेल का नाही पाहिजे काय. चला
आपला खाऊन झाला आता निघू. 1.5 किलोमीटरला टर्न आहे. बेनेली मला अरे काल तेच वाटलं आता स्टोरी टाकली ना तू तर बोलू बेनेली सारखी दिसते नंतर बोल नाही FZ आहे बोल समोरचं आहे बघितलं. अरे गंदू बाम मगाचा मौसम जरा बरा होता. तर आता आपण मुंबई नाशिक हायवेला केलं आहे बाय बाय आणि घोटीच्या पुढून इकडनं टर्न जो आहे तो मारलेला आहे. आणि इथून आता आय थिंक काहीतरी 40 किलोमीटर अजून जायचे. तो चला आता क्लायमेट म्हणजे पूर्ण हिरवळ आहे आणि इकडे कसं घाटाच्या वर चढलं ते गारवा आहे. शेतात येतो का ऊस आणायला रे ऊस आणायला चल खड्ड बघ म्हणजे ह्याला काही शेत भारी आहे तिथं. हां मग येतो ना ते त्याला मागे ते हे ना स्पॉलर होते बघ तो काहीच हे शेतात जाऊन बघायला लागेल शेतात जायला लागेल काहीतरी हे बघायला लागेल. थोडीफार माझ्या ऊस बी चांगले हे बघा गाईचं ऊस आहे. हे ऊसाची शेतात येतो का हा ऊसाच्या मळ्यात हा बघा ऊसाचा मळा. चल काहीच आमचा रस्ता चुकला आम्ही चुकून थोडा पुढे आलो. पण ठीक आहे चुकून थोडा म्हणजे 7 किलोमीटर पुढे आलो आहे. आता रिटर्न जायचं आहे. आता इथं क्रॉसिंग आलं आता आपण हे बघा गेट आहे मेन गेट आहे आवडतं आहे. तर आतमध्ये किती जायचे ते माहीत नाही बघूया जाऊन आता बघा एंट्रन्स. म्हणजे बरीचशी लोक आय थिंक यांची पालखी का आली असेल किंवा ते म्हणजे वारीसाठी येतात चालत पाहिजे बघा पार्किंगसाठी नाही. आणि आतमध्ये आमची गाडी जाऊ शकत नाही कारण हे साईडला आपले जरा गार्ड्स वगैरे आहेत ना त्यामुळे आतमध्ये जाणार नाही. बघा तिथून गॅपमध्ये टाकायला लागेल. तो इथे दवाखाना आहे तिथेच लावतो बाईक. बघू इथेच लावतो ना चला. जरा रेडी होऊन जायला लागतं ना चालायला पोरी बघायला हॉस्पिटलच्या मागे आलं बघा तयारी करून चाललं. हॉस्पिटलच्या मागे तयारी करतो शोधते काय ना लाज वाटते. कपडे वगैरे चेंज करत गाडी लावली आपली तिथं. इथं पोचलोय आतमध्ये बघू इथून एंट्री करू आणि विचार आमचा वरती तिकडे
आता आम्ही फुलं वगैरे घेतात आणि चाललो आतमध्ये काहीच आम्ही चुकून VIP दर्शन मध्ये घुसलो. ते आम्हाला विचारतात पास कुठे. अरे कसला पास बोल देवाच्या दर्शनाला कसला पास. नंतर आम्हाला समजलं का VIP दर्शन आता. सो चालू आता रिटर्न आम्ही पुढच्या गेटनी. चला गाईज गोल्या बघा कसा मधला फिरतोय नुसता. अरे नालायक. गर्दी बघा किती गर्दी. या गर्दीमध्ये लपलेला माणूस. ए मधून कुठून चालला रे समजत नाही का तुला. घाबरला तो गेला मला घाबरून गेला तो. गाईचे बच्चा किसका है इसका है तेरा है पप्पा. ए पप्पा बोल त्याला तू त्याला बोल. काही जाम गर्दी आहे आता इथं. याच्या आयटमचा फोन आला बघू शकतो. मावशीच्या बरीच आहे नको. गाईज तिथे बघा एक इंस्टा लाईव्ह आलेलं आहे. काय दाखवतो का मी दाखवतो. आता आतमध्ये जाणार दर्शन घेणार मग का दाखवतो इथे. 12 वर्षांनी झालेली आवला दे किती 12 वर्ष अनप्लॅन्ड बेबी. मोठा भाऊ आहे का तुला. नाही मला वाटतं प्लॅन आहे. बायकोला वटपौर्णिमेला घेऊन जायची संध्याकाळी. आतमध्ये गेले नाही जायच्या आधीच फुलांची नासाडी चालू आहे. अरे देवाला चांगला वाटला आज वटपौर्णिमा आहे. बायकोला वडाच्या फेऱ्या मारायला न्यायच्या तर बसलाय. पण त्याला एक विचार पडला नक्की घेऊन जाऊ तरी किती तरी. कारण काय नाही. अरे आयुष्य जास्त लागेल. कुठे गेलता मरीन ड्राईव्ह. ठीक आहे. काहीच जाम गर्दी होती तिथं. आता आमची इच्छा झाली आम्ही VIP पास काढून आतमध्ये जाणार. कुठे पैसा ठेवायचा एवढा आहे जिगर. ब्लॉगिंगचा पैसा चालू नाही झाला नाही तर अक्का. चला बघू आता VIP पास कुठं भेटतो आणि जाऊ मग आतमध्ये आता. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघलेलो आहे मंदिरात. तुम्ही व्हिडिओ जर बघितली असेल मंदिरातली बघा मंदिर. सो आता इथून निघतोय. बघू कुठेतरी मध्ये थांबू किंवा मग डायरेक्ट घरी जाऊ काहीतरी करू. ते ग काहीतरी. आज तुम्ही दोघं जर घरी असते ना तुम्ही पण असं गेलो असतं. अरे पण तिथं म्हातारा काय करतो तू फेऱ्या मारतो. तुझ्यावर का बघा बाबा पण वडाला फेऱ्या मारतो म्हणजे काय ते आजीचं नशीब आहे. आमच्या बस कॅम्प झालेला आहे. आम्ही घेतला इथं ताक आणि ताक नसेल तर कच्चा दही आलाय.
आता फेकून पण देऊ शकत नाही, पैसे घालून कसं तरी द्यायलाच लागणार आहे. किती करू काहीतरी. चला येऊ दे, कसा तरी भेटतो. चांगलं आहे का काय? जशी घेतली तशीच्या तशी नको, नाही चालणार. उलटी बिलटी होईल फुकट. आता दुसरा काहीतरी घ्यायला लागेल. विकत होईल उलटी. लेव खाणे गेले लेव. सो चला आता इथून निघतो, गाडीवर जातो आणि मग भेटतो तुम्हाला. आपला कॅमेराचा स्टोरेज पण कमी राहिला जरा. तर आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मठात. इथे त्र्यंबकेश्वरच्या जवळच आहे. काय आलो आहे बघा. अजून एक चेष्टा वाटते काही. गाड्या असून पण चालू द्यायला लागते. म्हणजे काय पेट्रोल वाचवा झालं. पेट्रोल वाचवते काय? पैसा अजून ब्लॉगिंगचा पैसा आमचा चालू नाही झाला ना अजून, त्यामुळे पेट्रोल वाचवते. ज्या दिवशी युट्यूबचा पैसा चालू आहे त्या दिवशी आपण नाही बाथरूम मध्ये गाडी घेऊन जाऊ. या दोघांनी यांच्यासारख्या बारीक पोरांसाठी इथं स्विमिंग पूल बनवलं. आजच्या गावातले गारगार पाणी. हा म्हणजे पाय धुवूनच आतमध्ये जायचं असं आहे इथे. हे बघा हे बघा आतली मूर्ती. चला फेऱ्या मारतो. नॉवेल बघतो बाई. याला पोरा आवडतात. आता वाजले 2 आणि आता आम्ही फायनली इथं निघतोय. बघा चेक करा तुम्ही. हवा वगैरे एक नंबर येते. आता आपण पोचलोय घोटीला पोचलोय. म्हणजे आलो हायवेला आता पोचलोय. पण आपले 2 मेंबर आहेत ते का अजून आले नाही सगळे. कारण आपल्याला पुढं अजून फोन पण लागत नाही काय. बघू थांबलं नाही तर परत मागे जायला लागेल बॅग. सो बघू आता काय. दहा मिनटं झाले वाट बघून पण ते काय दिसत नाही कुठे. सो आता जातोय रिटर्न मागे. 10 किलोमीटर रिटर्न मागे जायला लागेल आता. चला आता गेल्यावर तिथं बघू काय झालं. चला जाऊया. आम्ही तिथं 10 मिनटं वाट बघतो ना. हे मासे मॅगडीला येऊन बसले का? हे बघा आमच्या ग्रुप मधील नवीन बाईक नवीन घेतलं. अरे लय थांबलो बिनकामात आम्ही. उलट सुधरा रे सोधरा. मॅगडीला आले तरी पण फोटो काढायला चालले. कधी सुधारणार आहे तुम्ही? या अशा लोकांना आम्हाला भारत मागे झालं. तर त्या ठिकाणी त्यांनी खिडक्यात वाला घेतल्यात का झालं दाखवलं मला. तर आता निघलो मॅगडीमधून आणि आता डायरेक्ट घरी यायला मध्ये भेटू. डायरेक्ट वर फुल झाली टाकी. टाकी वर फुल झाली. ती बघा
गेला तर डायरेक्ट संपला. विचार करता ना. अरे एवढं वरती उठलाय तो माहिती का. अरे बाईक एवढा बेकार उठला म्हणजे तिचा ढग बघत पुढे आयटीओला असतील जरा प्रेमात सर. पुढं आयटीओवर या झाडाच्या पुढं तो चला तर मंडळी फायनली आपण आता आलोय म्हणजे तिकडनं आलोय घराजवळ आता पोहोचू. 6 किलोमीटर अजून घर आहे. हे बघा समृद्धी हायवे हा इथून इकडनं स्ट्रेट आमच्या गावचा रोड आपल्या गावचा रोड म्हणजे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा. ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपले 1K सबस्क्रायबर होतील. सो चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला बाय बाय.